सर्वांनी हात जोडा. जाफराबाद टेंभुर्णी येथून आलेल्या आमच्या धम्मसहलीतील उपासिका रंजनाबाई मघाडे त्यांनी स्वतः या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती आणलेली आहे. त्या या पवित्र ठिकाणी पूजन करत आहेत. सर्वांनी हात जोडा. बोला अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. यमहं वदामि तं वदेथ. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं
शरणं गच्छामि ततीयंपि संघं शरणं गच्छामि त्रिशरणागमनं सम्पूर्णं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि त्रिशरणेन सदिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन सम्पादेथ साधु 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 वंदन करा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आजच्या या मंगलमय पावन पवित्र या शुभदिनी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो, 20 मार्च हा महाड सत्याग्रह दिन आणि या महाड सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने गेल्या 18 ते 20 वर्षापासून बुद्धभूमी मावसाळा येथून आपण 5 दिवसाचा हा धार्मिक धम्मसहलीचा आपण आयोजन करत असतो। काल आपण 18 मार्च 2026 रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणाहून आपण निघालो। आज अगदी सकाळपासून पुणे शहरातील जे काही महत्त्वपूर्ण ठिकाणं आहेत, जसं की वढू बुद्रुकला आपण भेट दिली, त्या ठिकाणी संभाजी महाराज यांच्या समाधीला भेट दिली, गोविंद महार यांच्या समाधीला आपण भेट दिली। त्यानंतर आपण भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला आपण सर्वांनी ठिकाणी आपण वंदना केली आणि पुणे शहरामध्ये सिम्बायोसिस कॉलेज ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या आणि रमाईच्या पूर्ण संसारातील ज्या काही वस्तू उपयोगात असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या आपण आज त्या ठिकाणी त्या संग्रहालयामध्ये आपण बघितलेल्या आहेत। बाबासाहेबांचं स्मारक बघितलेलं आहे आपण। बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये ज्या ज्या वस्तू वापरल्या, ज्या गादीवर आणि पलंगावर बाबासाहेबांचा शेवटचा श्वास गेला, अशा प्रत्येक वस्तू आपण आज प्रत्यक्षात आपण बघितलेल्या आहेत। आणि आज या ठिकाणी हे जे धम्मभूमी म्हणून जी ही अतिशय पावन पवित्र ही भूमी आहे, ही भूमी पावन पवित्र यासाठी आहे की बाबासाहेब स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि बाबासाहेबांनी या विहारामध्ये या जी मधली जी मूर्ती आहे ना, ही व्हाईट मूर्ती बुद्धाची, ही बाबासाहेबांनी स्वतः या विहाराला ती मूर्ती भेट दिली नव्हे तर त्यांनी या विहाराला त्या मूर्तीची स्थापना केलेली आहे। आणि कधी केली? बाबासाहेबांनी धर्मांतर कधी केलं? 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर मुक्कामी। 56च्या अगोदर 2 वर्ष म्हणजे 1954ला बाबासाहेबांनी या ठिकाणी ही भगवंताची मूर्ती या ठिकाणी स्थापित केली आणि त्यांच्या हस्ते या विहाराचं उद्घाटन केलं त्यांनी। आणि म्हणून बाबासाहेब स्वतः हयात
स्वतः या भूमीवर, या पवित्र जागेवरती येऊन गेले, नव्हे तर त्यांच्या हस्ते ही बुद्धाची मूर्ती बसवलेली आहे लक्षामध्ये. तर या मूर्तीचा ऐतिहासिक महत्त्व आहे आणि या मूर्तीला, या विहाराला आपण आज या ठिकाणी वंदन केलेलं आहे. जवळजवळ पूर्ण अर्धा दिवस आपला या पवित्र ठिकाणी गेलेला आहे आणि या पवित्र विहारामध्ये आपण सर्वांनी त्रिशरण पंचशील आपण या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे. आणि म्हणून देहू रोडचं बुद्धविहार हे तुम्हाला माहीत पाहिजे लक्षामध्ये. देहू रोडच्या या धम्मभूमीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954ला म्हणजे धर्मांतराच्या अगोदर बाबासाहेबांनी ही भगवंताची मूर्ती आहे बघा, ही मूर्ती बाबासाहेबांनी या विहाराला भेट तर दिलीच, नव्हे तर त्यांच्या हस्ते या विहाराला ते मूर्ती स्थापना केली त्यांनी. आणि या पवित्र ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. हे बुद्धविहार आता नवीन बनवलेलं आहे, पण मेन मूळ हे विहार आहे लक्षामध्ये. याला जशास तसं ठेवलं, कारण बाबासाहेबांच्या हस्ते आहे म्हणून याला कुठल्याही प्रकारचं तोडफोड केलेलं नाही. हे असंच कायम राहणार आहे बाबासाहेबांची आठवण म्हणून. आणि बाहेर जे एक स्तूप आहे बघा, त्या स्तूपामध्ये बाबासाहेबांच्या अस्थी आहेत. इथून आपण निघाल्यानंतर त्या स्तूपाच्या, बाबासाहेबांच्या अस्थींचा आपण त्या ठिकाणी वंदन करायचं, अभिवादन करायचं आहे लक्षामध्ये. आणि वंदन झाल्यानंतर लगेचच आपण गाडीमध्ये बसायचं आहे आणि इथून आपण आता बाबासाहेबांच्या तळेगावचा, बाबासाहेबांचा बंगला बघण्यासाठी जाणार आहोत. त्या अगोदर या पवित्र बुद्धविहारासाठी आपण आपल्या परीनं, आपल्या यथाशक्तीप्रमाणे लक्षामध्ये, सक्ती नाही, बळजबरी नाही, ही दान आहे, दान. कारण हे आपल्या दानातून एवढं मोठं उभं राहते आहे. तर आपल्या परीनं ज्यांना जे शक्य होईल त्यांनी दान द्यावं. या ठिकाणी पावती बुक ठेवलेलं आहे, आपल्या नावाची पावती फाडायची. आपण किती रक्कम दिली, कधी दिली, कोण्या तारखेला दिली ते डिटेल त्या पावतीवर येतं. आपण त्या ठिकाणी दान द्यायचं. तिथे काही पुस्तकांचा स्टॉल आहे, छोटे मोठे बरेच काही पुस्तकं आहेत, वेगवेगळं साहित्य, बौद्ध साहित्य. इथली एक आठवण म्हणून आपल्या मुलांना, मुलींना, नातवाला, नाताला आहे की नाही, याची स्मरण व्हावं म्हणून, त्याचं वाचन करता यावं म्हणून या ठिकाणाहून आपण पुस्तक नेलं पाहिजे. आपण बाबासाहेब म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, आहे की नाही. आणि बाबासाहेबांनी सांगितले की शिका, मूलमंत्र बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला, शिका. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आहे की नाही. आम्ही शिक्षण घेऊ लागलो, परंतु कोणतं शिक्षण घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कुठं संघटित व्हायला पाहिजे, कुठे संघर्ष करायला पाहिजे, हे मात्र आम्हाला महत्त्वाचं कळणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा रे तुम्ही वाचाल तर जीवनामध्ये वाचाल. आमच्या लोकांनी आता अलीकडल्या काळामध्ये वाचन बिलकुल बंद केलं, फक्त नाचणं सुरू केलं. DJ शिवाय आमचा एकही कार्यक्रम होईना. आता साखरपुडा असेल तर DJ, वाढदिवस असेल तर DJ, जयंती असेल तर DJ, लग्न असेल तर DJ शिवाय आमचा एकही कार्यक्रम होईना. बाबासाहेब म्हणतात वाचाल तर जीवनामध्ये वाचाल. आम्ही वाचणं बिलकुल बंद केलं, फक्त नाचणं सुरू केलं. आणि म्हणून आपणाला खरं जर या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल, लक्षामध्ये, मानवी जीवनच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मला सांगा, पशु पक्षी जीव जंतू, किड्या मुंग्या, बैल गाय म्हैस हे ध्यान करू शकते, वाचन करू शकते, मनन चिंतन करू शकते, दान देऊ शकते. ही संधी फक्त माणसाला आहे, या मानवाला आहे. मानव आपल्या श्रद्धेनं दान देऊ शकतो लक्षामध्ये. मनुष्यच असा आहे की तो मनन चिंतन करू शकतो, मनुष्यच असा आहे की तो दान देऊ शकतो, मनुष्यच असा आहे की तो ध्यान पण करू शकतो लक्षामध्ये. आणि म्हणून आपण ध्यान केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि दान पण केलं पाहिजे. आपण हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. नाही तर पशु पक्षी जीव जंतू जसे जन्माला येतात, काही दिवस जगतात आणि एक दिवस मरून जातात, त्यांच्यासारखं जर आपण जन्माला आलो, काही दिवस जगलो आणि एक दिवस मरून गेलो, तर मला सांगा त्या पशुपक्षा जीवजंतूमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. कारण तेही जन्माला आले, काही दिवस जगले आणि एक दिवस मरून गेले. आपणही जन्माला आलो, काही दिवस जगलो आणि एक दिवस मरून गेलो, तर मला सांगा त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे का. आणि म्हणून ज्या अर्थी आम्ही मानव म्हणून जीवन जगतोय, स्वाभिमानानं जीवन जगतोय, आज आपला हे जे काही वैभव आलेलं आहे
हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आलेलं आहे. आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास, हे जर कुणाची पुण्याई असेल ती फक्त आणि फक्त बाबासाहेबांची पुण्याई आहे. धड आम्हाला माणूस असून माणसासारखं जीवन जगता येत नव्हतं. लोकांचं उष्टपाष्ट खाऊन जीवन जगावं लागत होतं. शिक्षणाची दारे बंद होती. सार्वजनिक पाणीवठ्यावरती पाणी भरण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. गावामध्ये सुद्धा आपल्याला प्रवेश नव्हता. जर गावामध्ये प्रवेश करायचा जर झाला तर जोपर्यंत 12चा सूर्य डोक्यावर येत नाही, जेणेकरून तुमची सावली लांब पण गेली नाही पाहिजे, तुमची सावली तुमच्याच पायाखाली आली पाहिजे, तेव्हा कुठं तुम्हाला गावामध्ये प्रवेश होता. शिक्षण तर बिलकुल बंदच होतं. आणि म्हणून हे जे काही आपल्याला अधिकार दिलेला आहे, आज आपण ताठमारीने जीवन जगतो आहे, स्वाभिमानाने जीवन जगतो आहे. लक्षामध्ये आज आमच्या लोकांकडे इतर समाजाचे लोक असे पाहून झुरतात. लक्षामध्ये आमचे माणसं सूट बूट टाय कोटामध्ये आहे की नाही. आमच्या महिला जर अशा रस्त्याने चालल्या ना तर इतर समाजाच्या महिला आमच्या महिलाकडे पाहून झुरतात आहे की नाही. बघा हे आमच्या आई गळ्यामध्ये बघा बोरमाळ एकदाणी आहे ना, हे बघा एकदाणी, या आईच्या गळ्यामध्ये पांढरी पोत आहे की नाही. हे वैभव कोणामुळं आहे? ही बाबासाहेबांमुळं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या कार्यासाठी आपण जेवढं केलं तेवढं कमी आहे. या पवित्र ठिकाणी आपल्याला जेवढं शक्य जेवढं करता येईल तेवढं संघं नमामि.